मराठा आरक्षणाचा मुद्दा एकदा पुन्हा पेटला आहे, कारण मराठा आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर आंतरवाली सराटी येथून अनेक मराठा बांधव हे मुंबईच्या दिशेने चाललेले आहेत। आपण पाहायला गेलं तर मावळ तालुक्यामध्ये मोठी तयारी करण्यात आलेली आहे। काही मराठा बांधव आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने त्यांनी ही तयारी केलेली आहे। काय सांगणार मनोज दादा जरांगे पाटील यांच्या लढ्याला तुमचा पाठिंबा आहे, तुम्ही कशा पद्धतीने संपूर्ण तयारी केली? नाही, भविष्य काळामध्ये कोणाचे पाय पकडायची वेळ येऊ नये म्हणून आत्ताच जरांगे पाटलांच्या हात पकडून मुंबईला जाण्याची गरज आहे। हा संदेश घेऊन आम्ही प्रचंड प्रमाणामध्ये मराठे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। तुम्ही पाहू शकता किती प्रचंड असा मोठा जनसमुदाय या ठिकाणी मुंबईला चाललेला आहे आणि नक्कीच 100% यावेळेस आम्ही आरक्षणाची लढाई ही पूर्णपणे विजयी करूनच परतील अशी आम्हाला आशा आहे। काय सांगणार, जागोजागी तुम्ही फलक लावलेले, फ्लेक्स लावलेले, मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिंब्याला, त्यांच्या लढ्याला यश देण्यासाठी जागोजागी जो फ्लेक्स लावले त्याबाबत काय सांगणार? पहिली गोष्ट म्हणजे आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये काम करत असताना अगदी तळागाळातला सदा इथं मावळा इथं जमा झालेला आहे आणि फ्लेक्स लावून आम्ही ती जनजागृती केली होती। आणि आता मुंबईला इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणात हा चालले की रात्री मी 3 वाजल्यापासून इथं उभा आहे, अशीच गाड्यांची लाईन चालू आहे। अजून पाठीमागं 55 किलोमीटर लाईन जाम आहे। त्यामुळे यावेळेस मुंबईला गेल्यावरती आम्ही आरक्षण घेऊन येणार आणि येणारच। तुमची एक एकदम वेगळी वेशभूषा आहे, काय सांगणार? ही वेशभूषा ही मराठ्यांची वेशभूषा आहे आणि मनोज दादा जरांगे पाटील यांनी यांच्या आंदोलनाला आमच्या पाठिंब्यासाठी आम्ही ही वेशभूषा खास परिधान केलेली आहे। आणि हे न आरक्षण घेतल्याशिवाय न माघार न घातणं ह्याच मराठ्यांच्या रक्तामधला हा जो गुण आहे, या गुणानुसारच मराठा आज लढाईला सज्ज झालेले आहेत आणि विजयश्री खेचून आणल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही आणि 100% मुंबईत धडकणार म्हणजे जाणार। संपूर्ण मावळ तालुक्यातून संपूर्ण मराठा बांधव एकत्र झालेले आहेत, एक वेगळा त्यांच्यामध्ये जोश इथं निर्माण झालेला आहे। काय वाटतं यावेळेस तुम्हाला आरक्षण मिळेल? 100% मिळणार आहे, 101% मिळणार आहे, कारण की मराठ्यांची आरक्षणाची सोबतच अस्तित्वाची लढाई आणि अस्तित्वाची लढाई मराठ्यांनी कायमच विजय केलेली हा मराठ्यांचा इतिहास आहे। त्यामुळे यावेळेस परतलो तर आरक्षण घेऊनच परतणार हे मी निश्चितपणे सांगू शकतो। काय सांगणार, कशा पद्धतीने आमच्या सोबत आम्ही आलो परळी तालुका प्रॉपर परळीचे आहेत आम्ही। आमच्या सोबत ओबीसी समाज सुद्धा आलेला आहे। आमचा पूर्ण जरांगे पाटलाला पाठिंबा आहे। आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून माघार करणार नाहीत। आता बस झाला, आता सरकारला खूप काही सांगून 2 वर्ष झालं, आम्ही आंदोलन करून 2 वर्ष झाले आमचे, पण आम्हाला काहीच आमच्या हाती लागलं नाही। पण ह्या वेळेस असू द्या, शासनाने आम्हाला 5,000 लोकांची परवानगी दिली का? पाटलाने सकाळी सांगितलं हे 5,000 जातील आणि हे 5,000 हे कोण रोखणार? आता हे जे आहे हे कोण रोखणार आहे? याला कोण काय कसं? आता विषय काय, लोणावळ्यापासून ते पुण्याचा हे टोक ते लोणावळ्या मुंबईचा ते टोक, एवढी ट्रॉफिक मुंबईमध्ये राहणार आहे। काय सांगणार, एकीकडे आपण पाहिलं गेलं तर संपूर्ण भगवा वादळ मुंबईच्या दिशेने चाललेले, कसं रोखणार सरकार या भगव्या वादळाला? सरकारला हे शक्य नाही आणि सरकारने मराठा समाजाची मागणी आता मान्य करण्याशिवाय सरकार पुढे कोणताही पर्याय या ठिकाणी शिल्लक राहिलेला नाही। एवढ्या मोठा जनसमुदाय ज्यावेळेस रस्त्यावरती उतरतो त्यावेळेस जनभावना सुद्धा सरकारने लक्षात घेतली पाहिजे। केवळ राजकारण म्हणून या गोष्टीकडे पाहू नये, ही एक जनभावना आहे आणि सामान्य लोकांची मनातली खदखद या ठिकाणी लोक रस्त्यावर उतरून या ठिकाणी सरकारला सांगत आहे। काय सांगणार, बहुतांश जे राजकारणी जे मंत्री ते मराठा समाजाचे, मात्र आता अजूनपर्यंत तुम्हाला काय आरक्षण मिळालं? आता त्याच्यावरती कंट्रोल कुणाचा होता सर्वांना माहिती आहे। ते नाव घेण्यात आम्ही इतपत मोठे नाही अजून त्यांचं नाव घेतो, पण जरांगे दादा पाटलांनी त्यांचं नाव घेऊन सांगितलेलं आहे, त्यांच्यामुळेच आरक्षण भेटत नाही आणि त्यांनी जर हा म्हटलं तर 100% आरक्षण भेटणार। आणि एवढे आता मोठ्या प्रमाणात मराठी चाललेत, हे वादळ कुणीच रोखू शकत नाही, फक्त एकच पर्याय आहे, ते रोखू शकतात। आम्हाला आरक्षण द्या, आम्ही तुमचं स्वागत करून पुन्हा घरी येतो। काय सांगणार, कुठून आला? आम्ही पुणे शहरातून पण असंख्य मराठा बांधव मुंबईकडे कूच केलेली, काही जण तिथे पोहोचलेत, काही दत्ता दादांसोबत आहे, काही खेड चाकण पट्ट्यात काही वाटप आहे तिथं ते मदत करतायत। पण आम्हाला एकच सांगायचंय, आमच्या मराठा समाजाला पहिल्यांदाच एवढं इमानदार आणि चांगलं नेतृत्व मिळालंय। आमच्या मराठा समाजाचं कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यामुळे काही अडून राहत नाही। आमचा नेता आणि आमची दिशा ठरवणार एकच माणूस, ते म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील। ते म्हटले जायचं तर जायचं, ते म्हटले आरक्षण मिळाल्याशिवाय यायचं नाही, तेच आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की आरक्षण घेतल्याशिवाय माघारी यायचं नाहीये।
अशा पद्धतीने हे संपूर्ण भगवं वादळ हे मुंबईच्या दिशेने निघालेलं आहे, कारण की मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी हे संपूर्ण मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. आणि मावळ